विचारधारेचा विजय आहे. डोंबिवली मतदारसंघाची आणि इथल्या असणाऱ्या मतदारांची आणि सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांचं प्रचंड मेहनत गेल्या 2 महिन्यामध्ये त्यांनी केली आणि त्यामुळे विजय जो आहे अतिशय सोपा झाला आहे. आणि मी नेहमीच सांगतो की हे शहर नेहमीच महायुतीचा बालेकिल्ला राहिला आहे आणि चौथ्यांदा पुन्हा एकदा हे सिद्ध झालं आहे. गेली 40 वर्ष जनसंघापासून आजपर्यंत हा अबाधित राहिलेला असा हा गड आहे आणि तो महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी कसा अबाधित ठेवला त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचं आणि मतदारांचं विशेष अभिनंदन. आपण कोकण पट्ट्यात केला 2 ते 3 जागा सोडल्या तर सर्व ठिकाणी महायुतीचा विजय झाला आहे. कसं खरं तर काम करत होते. प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदारसंघ कसा जिंकला पाहिजे यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं आणि त्यामुळेच महायुतीच्या सर्व छोट्या छोट्या कार्यकर्त्यांपासून पदाधिकाऱ्यांनी केलेली प्रचंड मेहनत त्यामुळे त्यांच्या मेहनतीला खऱ्या अर्थाने यश आलं आहे. आणि आम्ही नेहमीच मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये सांगत असतो की कोकण हे नेहमीच महायुतीचाच बालेकिल्ला आहे. उजव्या विचारसरणीचं असणारा हा पूर्णच्या पूर्ण भाग आहे आणि पुन्हा एकदा लोकसभेच्या नंतर कोकणातील मतदारांनी हे सिद्ध केलं की उजवी विचारसरणी ही नेहमीच महायुतीबरोबर राहते आणि महायुतीचा विजय होतो त्यात काही शंका नाही. त्यामुळे कोकणाने ज्या पद्धतीने हा रिझल्ट मतदारांनी दिला आहे मला खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आदरणीय आमचे सर्वांचे नेते देवेंद्रजी, अजितदादा आणि महायुतीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलेली प्रचंड मेहनत या सगळ्या गोष्टीमध्ये 2-2.5 वर्षात ही विकासात्मक कामं पॉझिटिव्हली करण्याचं काम केलं गेलं. कामाला महत्त्व दिलं, टीकेकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळेच हे सगळे रिझल्ट जे आहेत ते रिझल्ट आम्हाला सर्वांना पाहायला. महाराष्ट्रात भाजप 1 नंबर पक्ष 135 जागा आता विजयी आहे. मुख्यमंत्री भाजपचा व्हावा अशी आपली इच्छा आहे का? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, या संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत ते वरिष्ठ मंडळी घेत असतात. आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये महायुतीचाच मुख्यमंत्री होणार हे आम्ही जे वारंवार सांगत होतो ते महाराष्ट्रातील जनतेने सिद्ध केलेलं आहे. महाराष्ट्रातील जनतेला अपेक्षा आहेत महायुतीकडून. त्यामुळे महायुतीचं सरकार हे लवकरच पुनर्स्थापित होईल आणि सामान्य जनतेची सेवा ही अविरतपणे करेल.